आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी देतोय। या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावरती आदरणीय पिंट्या शेठ ठाकूर यांच्याकडून आजच्या कबड्डीसाठी अर्थात माजी आमदार कैलासवासी मधुकर शंकर ठाकूर यांच्याकडून अर्थात 5,000 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे। मंडळ आभार आहे, खूप खूप धन्यवाद आदरणीय पिंट्या शेठ ठाकूर। अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थानं कार्य करणारे आदरणीय पिंट्या शेठ ठाकूर आहेत, एक युवा कार्यकर्ते आहेत आणि अनेकांना खऱ्या अर्थाने एक आवडणारे व्यक्तिमत्व आहे आणि अनेक ठिकाणी क्रीडा स्पर्धांना विशिष्ट त्या ठिकाणी की योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून अर्थातच या ठिकाणी पिंट्या ठाकूर आपल्याकडे पाहिलं जातं। आम्ही अनेक ठिकाणी आपला आदर सत्कार करत असतो, कारण आपण युवकांमधील एक खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान आहे, खऱ्या अर्थाने एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे। म्हणून पुनश्च आम्ही आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपल्याला आम्ही धन्यवाद देत आहोत। धन्यवाद। त्यानंतर इतर सर्व मान्यवरांना देखील आम्ही या ठिकाणी पिंट्या ठाकूरची ओळख अशी होते, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पिंट्या ठाकूर असा एक जवळचा संबंध। उद्धव ठाकरे शिवसेना आणि पिंट्या असा एक सामाजिक राजकीय समीकरण ते जोडलेलं आहे, म्हणूनच पिंट्या ठाकूर आणि कोपरगाव असं एक समीकरण वेगळं आहे। पिंट्या ठाकूर आणि कोपरगावच्या सगळी ठाकूर मंडळी एक जवळचं नातेसंबंध या ठिकाणी जमलेलं आहे आणि पिंट्या ठाकूर आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असं एक समीकरण या ठिकाणी जोडलेलं आहे। समीकरण म्हणजे समीर आहे ना, बॉबी आता येतो चैतन्य पाटील, बॉबी चैतन्य पाटील याचा यशस्वी सन्मान करतायत रमाकांत पाटील। अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी कबड्डी स्पर्धा लागते, एका ठिकाणी पाहुण्याची गाठी भेटी होत आहेत। क्रमांक 3 साठी ज्ञानेश्वर कोल्हे वसत नागेश्वर आवास या संघानं देखील तयारी करायची आहे। मैदान क्रमांक 1, 2, 3 या तीनही मैदानासाठी ज्या ज्या संघांना आम्ही निमंत्रित केलंय त्या संघांना मात्र तयार राहायचं। या ठिकाणी आम्ही यशस्वी सन्मान करतोय। आजच्या कबड्डी सामन्यासाठी आम्हाला निरीक्षक लाभले ते आमचे नरेश मामा, नरेश मामांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी होतो। नरेश मामा स्टेजवर यायचं, नरेश मामा यांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी होतोय। नरेश मामा स्टेजवर यायचं आहे। अनिल ठाकूर यांना विनंती आहे, अनिल ठाकूर यांना विनंती आहे। या सामन्यांचे निरीक्षक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झाले। नरेश मामा या कबड्डी सामन्यांचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत आम्हाला आणि खरोखर मनापासून धन्यवाद देतो त्यांना। धन्यवाद सर। या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व मान्यवरांचे आम्ही मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा धन्यवाद देणार आहोत, कारण निश्चितपणे प्लीज मैदान क्रमांक 1 आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे। एक आदर्श कबड्डी स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं सहकार्य हे निश्चितपणे तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून मी आपणास विनंती करणार आहे, आपण प्रत्येकानं आम्हाला कोऑपरेट करायचं, आम्हाला सहकार्य मात्र नक्कीच करायचं आहे। ते कापूस द्या ना प्लीज, त्यानं सुरू असते। यामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी आवाहन अर्थात या ठिकाणी करण्यात आलंय। मैदान 3 मध्ये जो पहिली सुपर रेड करेल अशासाठी आदरणीय पिंट्या ठाकूर यांच्याकडून 1,000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। पहिली सुपर रेड करणाऱ्या खेळाडूसाठी आदरणीय पिंट्या ठाकूर यांच्याकडून 1,000 रुपयांचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे। आपण तिथे लिहून ठेवायचं आहे, जो ज्या मैदानावर त्या ठिकाणी सुपर रेड होईल त्यांना मात्र त्या ठिकाणी नाव लिहून ठेवायचं आहे। तिथे मात्र निश्चितपणे 1,000 रुपये सामना संपल्यानंतर मात्र आपण घेऊन जायचं आहे, जे आदरणीय पिंट्या ठाकूर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। असे उदार व्यक्तिमत्व आहे। कोणत्याही ठिकाणी कबड्डी स्पर्धा असू द्या, क्रिकेट स्पर्धा असू द्या, सातत्याने या खेळाविषयी निगडीत असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय पिंट्या ठाकूर। आपलं या ठिकाणी मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं देखील लागतं। स्वर्गीय आमदार मधुशेठ ठाकूर यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून खऱ्या अर्थानं या सामाजिक क्षेत्रामध्ये ते देखील कार्यरत आहेत, म्हणून त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी आपण पाहतोय सामना खेळला जातोय श्री हनुमान चरी वसत भैरवनाथ पेसारी, तर मैदान क्रमांक 2 साठी सामना खेळला जातोय बालयुग पेसारी वसत श्री गणेश उरण। तर पिंट्या शेठ ठाकूर यांच्याकडून आमच्याकडे 5,000ची देणगी आलेली आहे। तसेच जे समीर जनार्दन ठाकूर यांच्याकडून 1,000 रुपये आणि तसेच संतोष जगन्नाथ ठाकूर कोपर यांच्याकडून 1,000 रुपये सर्व उदार देणगीदारांचं मला आभार आहे। धन्यवाद आदरणीय। एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी सांगता येईल पिंट्या शेठ ठाकूर यांच्याबद्दल मला बोलायचं आहे की खरोखरच उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे ज्यांच्या नावावर मुंबई चालते, मुंबई म्हणजे उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई असं समीकरण आहे। उद्धव ठाकरेंच्याच मुळे मुंबईमधील आपला सामाजिक माणूस, आपला लोकल माणूस आज जिवंत आहे। आज मुंबई म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे।
अशा प्रकारचं समीकरण आणि त्या समीकरणाला सोबत घेऊन जाणार आमचा पिंट्या शेठ या ठिकाणी उपस्थित झाला आहे। मी पिंट्या शेठला थोडे आशीर्वाद देतो। पिंट्या शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। ये बात है और क्या बात करूं। धन्यवाद सर। आपण पुन्हा एकदा मैदानात येतोय। अर्थातच त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधण वसत जय हनुमान सरी आपण तयार करायचं आहे मैदान क्रमांक 1 साठी। तर मैदान क्रमांक 2 साठी नवतरुण कारागृह नूतन मसोबा पेझारी आपण देखील तयार करायचं आहे। तर मैदान क्रमांक 3 साठी ज्ञानेश्वर कोलवे वसत नागेश्वर वास या 6च्या 6 संघानं मात्र तयार करायचं आहे। एक नामांकित खेळ, तुमचा आमचा आवडीचा खेळ ज्याला आपण कबड्डी असं नाव दिलं आहे। अगदी गेली अनेक वर्ष गेली अनेक शतकं जो खेळ खेळला जातो त्याचं नाव आहे कबड्डी। आणि अशाच्या कबड्डी खेळाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आमचे सर्व रायगड जिल्ह्यातील अनेक वाडे वस्त्यातून दंड्यापंड्यातून गावातून या ठिकाणी अनेक तालुक्यातून आलेले संघ मात्र एक दिलानं एकोप्यानं ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा आज मात्र निश्चितपणे या क्रीडामंडळाच्या माध्यमातून म्हणजेच चॅलेंजर्स कोपर स्पोर्ट्स कोपर च्या आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र आपला खेळ करत आहे। मित्रांनो, इथे आपल्या खेळाला महत्त्व आहे, आपल्या कार्यकर्तृत्वाला महत्त्व आहे, आपल्या हिमतीला महत्त्व आहे, आपल्या शक्तीला महत्त्व आहे, आपल्या सहनशक्तीला। कारण कबड्डी खेळ आम्ही मगाशीच म्हटलं होतं, शक्तीचा युक्तीचा आणि सहनशक्ती, आपल्याकडे सहनशक्ती देखील असणं खूप गरजेचं आहे। आपली पुढची वाटचाल देखील अवलंबून असते। म्हणून हा खेळ तितकाच प्रसिद्ध झाला आणि महत्त्वपूर्ण झाला। या ठिकाणी मी धन्यवाद देणार आहे आदरणीय रमाकांत पाटील आपल्याला विनंती आहे, आपले नेते मंडळ या ठिकाणी आपल्याला रजा घेते। पिंट्या शेठ ठाकूर, आमिर ठाकूर रजा घेतो या ठिकाणी। त्याच्यासोबत आहेत सुरेश शेठ गजने, त्यांचे सहकारी मित्र रमाकांत पाटलावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी। कोपरगावात ठाकूर आहे आणि पिंट्या शेठ सुद्धा ठाकूर आहे आणि म्हणूनच त्याचं कोपरगावात जास्त प्रेम आहे असं मला म्हणावं लागते। आणि बरोबर आहे, अतिशय सुंदर असं समीकरण या ठिकाणी जमतंय। पण एवढा पण कॅरेक्टर नाही, कारण तिन्ही मैदानं गरम आहेत। त्याची ऊब थोडीशी या रसिक प्रेक्षकांना इकडे बाहेर येते म्हणून रसिक प्रेक्षक ठाम उभे आहेत। त्याला थंडी थोडीशी वाढलेली आहे, पण मैदानं गरम आहेत, टीम मात्र कडक आहेत तिन्ही ग्राउंडवर। त्यामुळं आपल्या महिला रसिक प्रेक्षक पाहतोय मी ठाम उभे आहेत, कडक थंडी वाढलेली आहे, प्रत्येकाने टोपरा वगैरे घातलेला दिसतोय। पण त्या मैदानी एवढं गरम आहेत सगळी टीम, त्या मैदान बघताना त्यांचा खेळ बघताना पाहतो। अर्थात रसिक म्हणाला तो 2 आहे। या ठिकाणी यशस्वी सन्मान होते की आमचे सत्कार मूर्ती या ठिकाणी मानसी गणेश ठाकूर राज्यस्तरीय विद्यार्थिनी मिळालेला आहे। यशस्वी सन्मान या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होते। धन्यवाद। खूप खूप अभिनंदन। अर्थातच मानसी गणेश ठाकूर राज्यस्तरीय लांबोडी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आपल्या गावाचा खऱ्या अर्थानं झेंडा अटकेवर नेण्याचं काम अशा मानसीच्या माध्यमातून मित्रांनो खऱ्या अर्थानं झाले, कौतुकाचं पात्र ठरले। आणि आमच्या मंडळानं देखील विचार केला अशा या मानसीचा आदर करणं सत्कार करणं हे देखील आपलं कर्तव्य मानलं। नक्की तिथे आपण मैदान क्रमांक 1 वर अतिशय रोमांचकारी सामना पाहतोय, पकडला जातोय की येतो असा मात्र या ठिकाणी कठीण प्रसंग होता, कठीण समय कोण कामास येतो। निश्चितपणे त्या ठिकाणी सुपर टॅकल्स मात्र सक्सेस झाली, म्हणजे अधिकचा 1 गुण प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच पेझारीला मात्र या ठिकाणी मिळाला। मैदान क्रमांक 1 साठी नियम आहेत मित्रांनो, कधी सुपर टॅकल्स असेल, कधी सुपर रेड असेल, अशा विविध पद्धतीनं ही कबड्डी मित्रांनो या ठिकाणी खेळली जाते आणि त्याचा मनमुराद आनंद मात्र आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग मात्र लुटत असतो। आज देखील बघायला जागा नाहीये, इतकी लहान गर्दी मात्र अनेक रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी करण्यात आलेली आहे। असा एक कबड्डीचा ओढा, एक कबड्डीची खऱ्या अर्थानं जी कबड्डीची मजा आहे ही पाहण्यासाठी अनेक मोठा गोतावळा, अर्थात हा कबड्डीचा गोतावळा आहे, कबड्डीचा एक परिवार। आम्ही नेहमीच कबड्डीच्या
या उपस्थित गणसंख्येला अर्थात या उपस्थित रसिक प्रेक्षकांना एक कबड्डीचा परिवार म्हणत असतो, कारण एक परिवार आहे. आपल्या परिवाराच्या माध्यमातून मात्र आपण इथे एका ठिकाणी एका जागेवर कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मात्र येत असतो. ते आपण मात्र या ठिकाणी आलेला एक 16-11 असा गुणफलक आपण मैदान क्रमांक 2 वर देखील पाहतोय. तर 2 वर चालू सामना निश्चितपणे आपण पाहतोय, अर्थात बालयुवक पेझारी वर्सेस श्री गणेश उरण अशा या 2 संघांमधील खेळ आहे. कुठेतरी पारडं जड मात्र दिसतोय ते बालयुवक पेझारी या संघाचं. कुठेतरी अर्थातच त्यांच्या संघाला कुठेतरी खालसा करण्याचा प्रयत्न हा बालयुवकच्या खेळाडूंच्या माध्यमातून होत असताना दिसतोय. श्री गणेश उरण हा देखील रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे. नक्कीच त्या संघामध्ये खेळणारे खेळाडू हे मातबर संघ आहेत. रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी उचेडी संघाचे संघ व्यवस्थापक संजय पाटील किंवा उचेडी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी कृपया स्टेज पाशी संपर्क करावा. पुन्हा एकदा उचेडी संघाचे संघ व्यवस्थापक संजय पाटील किंवा उचेडी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी स्टेज पाशी संपर्क करावा. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय उरण संघ रायगड जिल्ह्यातील एक छोटा तालुका म्हणून उरण तालुक्याकडे पाहिलं जातं, परंतु कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं उरणचा नावलौकिक मिळवला असेल तो ह्या तालुक्यानं निश्चितपणे ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेणारा, उत्तुंग भरारी घेणारा तालुका, अर्थात या तालुक्याचा नावलौकिक या संघानं मात्र वाढवला. आता मात्र पाहायचं आहे, कारण उरण तालुक्यामधील या श्री गणेश उरणमधील प्रो कबड्डी स्टार अर्थात मयूर कदम असेल, जो चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. आपला रायगडचा झेंडा अटकेवर नेण्याचं काम हे मयूर कदमच्या माध्यमातून मात्र झालं होतं. त्याच संघातील एक नामांकित आणि अतिशय अनुभव असणारे खेळाडू भारत पाटील असेल, पंकज असेल, गौरव असेल, अशा विविध खेळाडूंच्या माध्यमातून मित्रांनो या रायगड जिल्ह्यामध्ये उरण संघानं देखील आपला नावलौकिक मिळवला आहे. अर्थात नकाशावर जरी तालुका छोटा असला तरी कबड्डी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक मोठा तालुका म्हणून खऱ्या अर्थानं आपण अनेक ठिकाणी त्यांना सन्मानित करत असतो आणि त्याचा नावलौकिक मात्र वाढवत असतो. आज मात्र प्रतिस्पर्धी संघ असणारा बालयुवक पेझारी मात्र काहीशा गुणांची आघाडी निश्चितपणे घेतो. जबाबदारी पडते. मयूर मात्र एक अष्टपैलू खेळ करणार, चढाईसाठी सातत्यानं मयूर देखील या ठिकाणी झगडतोय, अर्थात संघर्ष मात्र करतोय. निश्चितपणे यश कोणाला मिळणार हो इथे मात्र तर पूर्ण अर्थातच प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी देण्यात येतोय. एक सुंदर अशी स्पर्धा, नेत्रदीपक स्पर्धा, दृष्ट लागण्याजोगी स्पर्धा या मैदानावर ठाकूर यांच्याकडे 1000 रुपये देणगी मंडळासाठी आले, मंडळ त्यांचा आभार आहे. गणेश दामोदर ठाकूर यांच्याकडे 1000 रुपये देणगी मंडळासाठी आले, मंडळ त्यांचा आभार आहे. अजून देखील अनेक दानशूर व्यक्तिमत्व आजच्या ह्या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं फुलवण्यासाठी एक दर्जेदार कबड्डी स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सहकार्य करत आहेत. कारण मित्रांनो, दातृत्व हा देखील तितकाच मोठा गुण आपल्यामध्ये असावा लागतो. अनेक दातृत्व गुण असणारी कार्यकर्ते, अनेक पाहुणे या ठिकाणी आलेले असतात आणि अशा क्रीडा स्पर्धा वाढाव्या, मोठ्या व्हाव्या हाच मात्र दृष्टिकोन समोर ठेवून अशा भागाला मात्र सहकार्य करत असतात, अर्थात त्यांना मदत मात्र करत असतात आणि आपल्यावरच खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धा मात्र अवलंबून असतात. कोणी रोख रकमेच्या माध्यमातून, कोणी चषकांच्या माध्यमातून, कोणी वैयक्तिक स्तरावर, कोणी मार्गदर्शनाच्या माध्यमातून, कोणी श्रमदानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मदत करत असतात आणि म्हणून ह्या कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं सजल्या जातात, नटल्या जातात आणि अशीच रंगीबेरंगी कबड्डी स्पर्धा आपण पाहतो चॅलेंजर स्पोर्ट्सच्या मैदानावर. इथे देखील 7-6 अशा गुणफलकावर या ठिकाणी सुरू असलेला सामना मैदान क्रमांक 1 वर पाहतोय. श्री हनुमान सरी वर्सेस भैरवनाथ पेझारी अशा या 2 संघांमधील खेळ. आजूबाजूचे संघ आहेत, मात्र प्रत्येक वेळचा खेळ वेगळा आहे, प्रत्येक वेळचा खेळ आगळा आहे आणि अशा जे आगळ्या आणि वेगळ्या खेळाचं प्रदर्शन मात्र या मैदानावर मांडलं गेलं आणि त्या माध्यमातून मात्र प्रत्येक हितचिंतक निश्चितपणे या कबड्डीचा आनंद घेतात. प्रत्येक हितचिंतकाला वाटत असतं की माझाच संघ जिंकावा, माझ्या संघानं अंतिम सामन्यामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये झेप घ्यावी आणि नक्कीच या अंतिम चषकावर माझ्याच संघानं नाव मोडावं. परंतु मित्रांनो, इथे मेहनतीला महत्व आहे. जो प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं जो मेहनत करणार तोच या कबड्डी स्पर्धेतील अंतिम जेतेपद मिळवणार. इथे मात्र रोमहर्षक क्षण मैदान क्रमांक 2 वर आपण पाहतोय आणि आता ज्या संघाच्या बाजूनं अर्थात आनंदाचा क्षण साजरा केला जातोय. सामना मात्र मैदान क्रमांक 2 वरील संपलेला आहे. बालयुवक पेझारी वर्सेस श्री गणेश उरण आणि विजयी संघ ठरतोय अर्थात बालयुवक पेझारी. खरोखर एक सुंदर खेळ विचारदेनं आपल्या निपुणतेनं प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या जीत करण्याचं काम, पराभूत करण्याचं काम अर्थात बालयुवक पेझारी संघाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी झाले. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि मनस्वी अर्थात आभार असेल श्री गणेश उरण. एवढ्या
नाही. देखील बाहेर अनेक कबड्डी खेळाडू या उरण संघाला घडवले आणि रायगड जिल्ह्याला देखील सन्मान दिला. केवळ आपल्यामुळेच हा रायगड जिल्हा आज कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातोय. अनेकांचं योगदान या रायगड जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सर खूप छान इथे आपल्याला प्रदर्शन दिसतोय. दोन्ही संघ एकमेकाला आलिंगन दिसतात. 2 साठी 1चा सामना पहा 10-8 असा गुणफलकावर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार, जिंकणार आवरायचं आणि हरणाऱ्यांना मात्र सावरायचं हे मात्र निश्चित या ठिकाणी अगदी शेवटपर्यंत प्रत्येकासाठी अवलंबून असणार. मैदान क्रमांक 2 साठी नवतरुण कारावी बस नूतन मसोबा पेसारी या दोन्ही संघांना मैदान क्रमांक 2चा त्वरित आणि लगेचच आपण ताबा घ्यायचा आहे. आमच्या रसिक प्रेक्षकांना मित्रांनो थांबू नका. चला पुढचा संघ करतोय. मैदान क्रमांक 2 साठी ज्या 2 संघांना आम्ही निमंत्रित केले त्या दोन्ही संघांनी कोणत्याही प्रकारे वेळ न घेता लगेचच आपण मैदानावर हजर व्हायचं आहे. नवतरुण कारावी नूतन मसोबा पेसाई रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ. दोनही संघ आपण त्वरित यायचा. विनंती करतो तुम्हाला बँकेटवर कुठल्याही प्रकारचा जोर न टाकता आमच्या या ठिकाणी स्कोर बोर्ड आहे, लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. मित्रांनो सहकार्य करा, बँकेटवर अजिबात जोर टाकू नका. चला मित्रांनो मैदान क्रमांक 2 साठी दोन्ही संघांना हजर व्हायचं आहे. नवतरुण कारावी वर्सेस नूतन मसोबा पेसारी. कोणता संघ येतोय? नवतरुण कारावी येतोय का? या धन्यवाद. आपल्या देखील हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरून त्यांना जागा द्या. नवतरुण कारावी वर्सेस नूतन मसोबा पेसारी. नवतरुण कारावी नूतन मसोबा पेसारी दोन्ही संघाच्या संघाने त्याने आपले संघ तयार केले. संपूर्ण कबड्डी स्पर्धा मित्रांनो 48 संघांची कबड्डी स्पर्धा आहे. 48 संघांची भाग्यपत्रिका असलेला हा कबड्डीचा खेळ या ठिकाणी संपन्न होतो. 3 मैदानांची व्यवस्था संपन्न होतोय. अनेक रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने या कबड्डी स्पर्धेला एक आकर्षक पण आहे. अर्थात ज्या कबड्डीचं नाव आहे खरंच गुलाबी थंडी उडवण्याचं काम नाही करतात आमचे कुंडूचे संडेवाले आणि खरोखरच शपथ खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धा लागते. मी ग्राउंड एकदा सांगतोय नवतरुण कारावी नूतन मसोबा पेसारी दोन्ही संघ उपस्थित होत आहेत. या ठिकाणी नूतन मसोबा पेसारी संघ उपस्थित झालाय. नवतरुण कारावी संघ त्याला लवकर सहकार्य करा मित्रांनो. अतिशय रंगतदार अशी कबड्डी स्पर्धा रंगती. मागाशी सांगितलं होतं ही स्पर्धा रंगणार आहे ती त्यांच्या पिरियडमध्ये शेवटच्या क्षणाला आणि खऱ्या अर्थाने अशाच प्रकारचं सहकार्य शेवटपर्यंत आम्हाला असू द्या. मी पुन्हा एकदा पुकारा करतो नवतरुण कारावी नूतन मसोबा पेसारी नवतरुण कारावी नवतरुण कारावी चला लवकर. 1 आणि 3 नंबरच्या मध्ये जो प्रेक्षक वर्ग आहे मी विनंती करतो आपण तो प्रेक्षक वर्ग जर बाजूला हटवायचा आहे. या प्लीज कारावी संघ आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. आम्ही आपली वाट पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण कौशिक करतो. नवतरुण कारावी आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. आम्ही आपली वाट पाहतोय. लगेचच आणि त्वरितच आपण मैदान क्रमांक 2 कडे यायचं आहे. आता मात्र थांबायची वेळ संपलेली आहे. आता खरं तर हजर व्हायची वेळ झालेली आहे. या धन्यवाद. कारावी संघ देखील मैदानाकडे या ठिकाणी येतोय. नवतरुण कारावी नवतरुण कारावी चला लवकर. आपला प्रतिस्पर्धी संघ नूतन मसोबा पेसारी आपल्या प्रतीक्षेत आहे. खूप छान अशी कबड्डी स्पर्धा रंगते.